जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पगाराच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारलं। जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पगाराच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारलं। मागील 4 महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्यानं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून पगार मिळेपर्यंत काम सुरू करणार नाही असा थेट इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। जिल्हा परिषद पूनम गेट समोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली। या आंदोलनाचा थेट फटका दोन्ही रुग्णालयातील रुग्णांना बसला असून स्वच्छता आणि इतर अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाला आहे। जिल्हा ग्रामीण रुग्णालय आणि महिला रुग्णालयात सुमारे 200 कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून त्यांचं वेतन MVG कंपनीकडून दिलं जातं। मात्र कंपनीनं मागील 4 महिन्यांपासून वेतन थकवलं आहे। याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही कंपनी व्यवस्थापनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे। दरम्यान कंपनीशी संपर्क होऊ शकलेला नाही। मात्र ह्या 4 महिन्यामध्ये एकाही कर्मचाऱ्याचा ह्या कंपनीने पगार दिलेला नाही आणि पगाराचा विचारणा केली असता आणि व्हॉट्सअपमध्ये पत्र पाठवले की ज्या कर्मचाऱ्याने आंदोलनामध्ये भाग घेतला जाईल त्या कर्मचाऱ्याला उद्या आम्ही कामावर काढून टाकणार आहे। म्हणजे हा कामगार कायद्याचं उल्लंघन करण्याचं स्पष्ट दिसून येत आहे। मात्र त्याला फोन केल्यानंतर आरेवारीची भाषा हा माणूस करत आहे। कोण काय करतंय, मी राजकीय पुढाऱ्याच्या पाठीशी माझ्या आहे, कंपनीच्या पाठीशी राजकीय पुढारी आहेत, त्यामुळे मी कोणाला जो म्हणत नाही तुम्हाला काय आंदोलन करायचं ते करा, मी पगार पाठवत नाही। CS मॅडम म्हणते तुम्ही काम करा, आज तुमचा रोजगार जाईल, आज तुम्ही बेरोजगार होचाल, असं भ्या ह्या कर्मचाऱ्याला घातलेलं आहे। मात्र कर्मचाऱ्याला कुठल्याही भ्याला किंवा कुठल्या आश्वासनाला न बळी पडू देता आज संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने मी सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करून आज तिथं ठिय्या आंदोलन घेतलेलं आहे। आमच्या मागण्या आहे 4 महिन्याचा पगार मिळाला पाहिजे। आज कॉन्ट्रॅक्ट बेसिक जो 2023ला जो जाहीर केला, शासनानं जाहीर केलेला आहे, त्यामध्ये कंपन्याचं रजिस्ट्रेशन रद्द करून कॉन्ट्रॅक्ट कायम सेवेत घेतलं पाहिजे।